वृश्चिक राशीवर मंगळ आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात अचानक वळण, गुपित उघड होणं आणि आतल्या आत मोठे बदल घडणे ही नेहमीची गोष्ट असते. पण 15 ते 21 मार्च हा काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत संवेदनशील, गूढ आणि नियतीचा खेळ दाखवणारा ठरणार आहे. विशेषतः 15 मार्च नंतर एक अशी गोष्ट, एक सत्य, एक रहस्य तुमच्या आयुष्यात उघड होईल, जे तुम्हाला तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. या काळात चंद्राची स्थिती, राहूचा दृष्टियोग आणि शनीचा मानसिक प्रभाव मिळून अशी परिस्थिती तयार करत आहे की अनेक दिवसांपासून दडलेले विषय वर येतील. हे सत्य कधी नातेसंबंधाशी संबंधित असेल, कधी पैशाशी, कधी कामाशी, तर कधी तुमच्या स्वतःच्या निर्णयांशी. खालील दिलेल्या या 10 रहस्यमय भविष्यवाण्या या काळाचा खरा अर्थ समजावतील. नंबर 1 आहे, घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल दडलेले सत्य समोर येईल. या काळात घरातील वातावरण वरकरणी शांत दिसेल, पण आतून अनेक गोष्टी हलत असतील. तुम्ही ज्याच्यावर निशंक विश्वास ठेवला आहे त्या व्यक्तीच्या वागण्यात काही विसंगती तुम्हाला जाणवू लागेल. लहान लहान गोष्टी, बोलण्यातले बदल, टाळाटाळ, नजरेतला अस्वस्थपणा हे सर्व संकेत देतील की काहीतरी लपवले जात आहे. 15 मार्च नंतर एखादी घटना, संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती हे दडलेले सत्य उघड करेल. हे सत्य कदाचित आर्थिक, भावनिक किंवा कौटुंबिक निर्णयाशी संबंधित असेल. सुरुवातीला धक्का बसेल, पण याच सत्यामुळे तुम्ही भविष्यात मोठी चूक टाळाल. विश्वास आणि वास्तव यातील फरक स्पष्ट होईल. नंबर 2 आहे, आर्थिक बाबतीत जुनी चूक किंवा कागदपत्रावरील त्रुटी समोर येईल. गेल्या काही महिन्यात केलेल्या व्यवहारांमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा गुंतवणुकीत एखादी सूक्ष्म चूक राहिली असण्याची शक्यता आहे. या काळात ती चूक अचानक लक्षात येईल. एखादे बिल, कर संबंधित कागदपत्र, बँक स्टेटमेंट किंवा मालमत्तेशी संबंधित कागद समोर येऊन तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. सुरुवातीला ही बाब तणाव निर्माण करेल, पण वेळीच लक्षात आल्यामुळे भविष्यातील मोठा आर्थिक धोका टळेल. हा काळ तुम्हाला आर्थिक शिस्त, तपशिलांकडे लक्ष आणि सावधगिरीचे महत्त्व शिकवेल. नंबर 3 आहे, कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे कळेल. कार्यक्षेत्रात तुमची प्रगती, तुमची कामगिरी किंवा तुमचा प्रभाव काही लोकांना खटकतही असेल, त्यामुळे तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असतील. 15 ते 21 मार्च दरम्यान तुम्हाला याचा ठोस पुरावा किंवा संकेत मिळतील. एखाद्या सहकार्याचे बोलणे, वरिष्ठांकडून आलेला सूचक प्रश्न किंवा वातावरणातील बदल तुम्हाला याची जाणीव करून देईल. या क्षणी भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा. शांत राहून तथ्यांवर आधारित उत्तर दिल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. हा प्रसंग तुमच्या संयमाची परीक्षा घेईल आणि शेवटी तुमच्या बाजूनेच फिरेल. नंबर 4 आहे, एखादे जुने नाते किंवा व्यक्ती पुन्हा आयुष्यात प्रवेश करेल. भूतकाळातील एखादी व्यक्ती, जुना मित्र, जुना जोडीदार किंवा पूर्वी तुटलेले नाते अचानक पुन्हा समोर येईल. सोशल मीडियावरील संदेश, अचानक आलेला फोन किंवा प्रत्यक्ष भेट यामुळे जुने क्षण आठवतील. या भेटीमुळे तुमच्या मनात दडलेले भाव पुन्हा जागे होतील. तुम्हाला कळेल की त्या नात्यात काही अपूर्ण प्रश्न होते, काही न बोललेले शब्द होते. ही भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या हलवेल, पण त्याच वेळी मन मोकळे करण्याची संधी देईल. काहींसाठी हे नाते पुन्हा सुरू होण्याची शक्यता असेल, तर काहींसाठी हा अध्याय पूर्णपणे बंद करण्याची वेळ असेल. नंबर 5 आहे, आरोग्याच्या बाबतीत शरीर देत असलेले संकेत दुर्लक्षित करू नका. या काळात शरीर लहान लक्षणांद्वारे तुम्हाला सावध करत असेल. थकवा, डोकेदुखी, झोपेचा अभाव, पचनातील त्रास किंवा मानसिक अस्वस्थता हे संकेत असू शकतात. तुम्ही नेहमीप्रमाणे कामात व्यस्त राहून हे संकेत दुर्लक्षित करू शकता, पण ही चूक ठरू शकते. वेळेवर विश्रांती, योग्य आहार आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. हे संकेत भविष्यातील मोठ्या समस्येपासून वाचवणारे ठरतील. शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेण्याची ही योग्य वेळ आहे. नंबर 6 आहे, 15 मार्च नंतर येणारी एक बातमी, फोन किंवा संदेश तुमचे निर्णय बदलून टाकेल. या काळात अचानक आलेली एक माहिती तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलेल. हा संदेश एखाद्या नोकरीच्या संधीबद्दल, कौटुंबिक विषयाबद्दल, आर्थिक व्यवहाराबद्दल किंवा नातेसंबंधांबद्दल असू शकतो. आधी तुम्ही जे ठरवले होते त्यावर पुन्हा विचार करावा लागेल. या एका घटनेमुळे तुम्हाला समजेल की काही गोष्टी तुम्ही अपूर्ण माहितीवर आधारित ठरवत होतात. शांतपणे संपूर्ण चित्र पाहिल्यास योग्य निर्णय घेता येईल. घाईत प्रतिक्रिया देणे टाळा. विचारपूर्वक कृती केल्यास हा बदल तुमच्या फायद्याचा ठरेल. नंबर 7 आहे, अंतर्ज्ञानाची ताकद वाढेल. मन देत असलेल्या सूचनांकडे लक्ष द्या. वृश्चिक राशीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे तीव्र अंतर्ज्ञान. 15 ते 21 मार्च दरम्यान ही क्षमता अधिक तीव्र जाणवेल. एखाद्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल किंवा प्रस्तावाबद्दल मनात येणारी पहिली भावना योग्य ठरण्याची शक्यता जास्त आहे. स्वप्न, अचानक आलेले विचार, मनातील अस्वस्थता किंवा शांततेची जाणीव हे सर्व संकेत असतील.
बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी मन जर सावध असेल तर त्या इशाऱ्याला महत्त्व द्या. हा काळ तुम्हाला आतल्या आत आवाजावर विश्वास ठेवायला शिकवेल. नंबर 8 आहे, कुटुंबातील गैरसमज वाढेल पण त्यातून सत्य स्पष्ट होऊन नातं मजबूत होईल. एखाद्या लहानशा कारणावरून घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. बोलण्यातले गैरसमज, अपूर्ण संवाद किंवा तिसऱ्या व्यक्तीचे हस्तक्षेप यामुळे वातावरण ताणले जाईल. सुरुवातीला हे मतभेद मोठे वाटतील पण चर्चा, स्पष्ट संवाद आणि संयमामुळे खरी गोष्ट समोर येईल. यामुळे अनेक दिवसांपासून दडलेले प्रश्न उघड होतील आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. शेवटी हेच मतभेद नात्यांना अधिक मजबूत बनवतील. नंबर 9 आहे, गुप्त योजना उघड होण्याची शक्यता आहे. परिस्थिती तणावपूर्ण पण सत्य स्पष्ट. तुम्ही किंवा तुमच्या आसपास कोणी एखादी योजना शांतपणे राबवत असू शकते. ही योजना आर्थिक, व्यावसायिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. या काळात ती योजना उघड होण्याची शक्यता आहे. काही क्षण तणावपूर्ण जातील कारण गोष्टी अपेक्षेप्रमाणे राहणार नाहीत. पण याच उघडकीमुळे खरे हेतू स्पष्ट होतील. तुम्हाला कळेल की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण नाही. पुढे योग्य पावले उचलण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. आणि नंबर 10 आहे, 21 मार्चपर्यंत तुमची सर्वात मोठी नियतीची योजना स्पष्ट होईल. पुढचा मार्ग दिसू लागेल. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना, आलेल्या अडचणी, नात्यांतील बदल आणि कामातील चढउतार यांचा अर्थ या काळात स्पष्ट होईल. तुम्हाला जाणवेल की हे सर्व काही अनियोजित नव्हते. त्यामागे एक मोठी दिशा होती. मनातील गोंधळ कमी होईल आणि पुढे काय करायचे याबद्दल स्पष्टता मिळेल. हा काळ आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहाल आणि आयुष्याचा पुढचा टप्पा अधिक सजगपणे सुरू कराल. हा काळ भीतीचा नाही, जागरूकतेचा आहे. वृश्चिक राशीची खरी ताकद म्हणजे संकटातून सत्य शोधणे आणि त्या सत्याच्या आधारावर नवा जन्म घेणे. 15 ते 21 मार्च हा तुमच्यासाठी आतून बदल घडवणारा, भ्रम दूर करणारा आणि नियतीची दिशा दाखवणारा काळ ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.